नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरीत बनावट नोटा प्रकरणातील तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. दिंडोरी शहरातील एका लॉजमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आश्रय लॉजवर छापा टाकत बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आणलाय. तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून बनावट नोटा छापण्याचे प्रिंटर, कागद, काही नोटा असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. लॉजवरील मॅनेजरला संशयितांची माहिती दिल्यानंतर पोलीस लॉजमधील रूम क्रमांक 203 जवळ पोहोचले. पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदू गायकवाड आणि अनिल बाळू माळेकर सर्व राहणार दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथील असल्याचं आढळून आलंय. पोलिसांनी त्यांची झडती घेत असताना सुरुवातीस त्यांनी विरोध दर्शविला, मात्र खाक्या दाखविल्यानंतर रूमची झडती घेतली असता या ठिकाणी काही कोरे कागद, कोऱ्या कागदावर चिपकवलेल्या 100 रुपयांच्या 3 नोटा तसेच विविध प्रकारचे प्रिंटर आणि कोऱ्या कागदाचे रीम असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल आढळून आलाय. या प्रकरणात अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश परदेशी करीत आहे. स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 512 2024 BNS कलम 178 181 182 3/5 हा गुन्हा दिनांक 24 रोजी आश्रय लॉज येथे घडला असून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आपण पोलीस स्टाफसह सदर लॉज आश्रय लॉज येथे रूम नंबर 203 येथे छापा टाकला आणि तेथे आपल्याला 3 संशयित इसम मिळून आले. सदर इसमांची आपण झडती घेता तेथे आपल्याला काही बनावट नोटा आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे तिथे आपल्याला आढळून आले. सदर जप्त केलेले साहित्य हे याचं मूल्य जवळपास 20,744 एवढं असून सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन माननीय न्यायालय येथे हजर केले असता त्यांची दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पुढे चालू आहे. एस मराठी संपादकीय दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.